टेंडर त्यांनी काय केलं विचारा ना त्यांना. पहिल्या वेळेस 3 जणांनी भरले होते, यांचा काय विषय झाला रद्द केलं. दुसऱ्या वेळेस त्यांनी टेंडर भरल्यानंतर त्यांनीच केलं. त्यांची डीएस त्यांची आणि ग्रामसेवकची डीएस असते दोघांची. चौघांनी भरलं तर एक जणांचं तांत्रिक मध्ये जोडाला त्याचा जीएसटीचं नाही आणि कामाचं ग्रामपंचायत कार्यालय काम म्हणून त्यांनी जोडलं चिरवडीचं आणि हे तरी हे म्हणतात त्याला पास करा आणि पुढच्या ह्याच्यात त्याला कमीत घेतलंय त्याच्यात त्याला उडवा असं यांचं म्हणणं. आता बोलू. पहिल्यांदा यांनी टेंडर प्रक्रिया केली. 3 जणांनी टेंडर भरलं होतं. यांनी काय विषय झाला माहिती नाही. हे टेंडर अपात्र केले. 3 अपात्र केले, रद्द करून टाकले. दुसऱ्या वेळेस दादा टेंडर केलं त्यांनी. 4 जणांनी टेंडर भरलं होतं. त्यात त्यांनी 2 जणांना अपात्र करून टाकलं. 2 जणांनी एकच टेंडर फक्त अपात्र सगळेच असल्यामुळे कॅन्सल झालं. दुसऱ्याचं एकच झाला. त्यांनी माझ्याकडली तक्रार केली. पण त्यांचं ते सगळे डॉक्युमेंट असताना अपात्र केलं. इथं सगळे लोक तक्रार मला लेखी देतील की हा व्हिडिओ पैसे करतो. मग करू का आता? हा टेक्निकली जर त्यांनी काय गोष्टी भरायच्या होत्या त्यांनी नाही भरलं तर उडलं ना, झाली चूक त्याच्याकडनं. बाकी 3 आहेत ना. फर्स्ट कॉल झाला साहेब, त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला त्याला वेळ असतो का नाही घेतलं ऑब्जेक्शन, त्यांना कारण देणं बी आहे. सेकंड कॉल करायच्या अगोदर सगळी कागदपत्र शिक्षक कॉल होतो का? चुकीचा विषय सगळा. नाही मला ह्या विषयात सांगा. हा देवाचा विषय हा महत्वाचा आहे. सेकंड कॉल करता येत नाही तुम्हाला. फर्स्ट कॉलची पूर्तता झाल्याशिवाय त्याच्यामध्ये तुम्ही जो कोणी टेक्निकली मुद्देला माणूस आहे त्याच्यावर तुम्ही ऐकून तर हा अख्खं टेंडर कॅन्सल करणार असता ते देवाचं काम कधी व्हायचं? पावसाळ्यात काय दिलं?